त्या आजी कोण असतील बर? आईला ह्या आजी काल बी इथंच होत्या, आज बी इथंच आहेत. बघू का जरा. अहो आजी, 2 दिवसापासून मी तुम्हाला इथं बघतोय. काय करता आजी तुम्ही इथं? कुठले आहात तुम्ही? काय करू बाबा, 2 दिवस झालं पोरग माझं सोडून गेलं. इथं बस म्हणला मला, बर. मी येतो. अजूनही ये नाही बघ. मी बिन आणा पाण्याची बसले. तर आजी, तुमच्या पोरानं काय तुम्हाला इथला पत्ता बित्ता कुठला काय दिला का लिहून? काय त्यानं दिलं नाही बाबा. हे कसलं कागद कवा दिलेला आहे माझ्या. बघू. हॅलो. हा बोला. हा, तुमचा नंबर भेटला होता. हे तुमचे आई आहेत का इथं बसलेले? अहो, त्यांनी 2 दिवस झाले इथंच आहे ती, ना अन्न ना पाणी. अहो, त्यांनी म्हणले की माझा मुलगा मला इथं सोडून गेलाय आणि येतो म्हणून गेलाय. तुमची त्यांनी वाट बघायला लागलेत ना इथं. हे बघा, आजपर्यंत आईनं पूर्ण संसार माझ्या भावाचा केलाय. सोनं, प्लॉटिंग, शेती पूर्ण त्याला दिली आहे. आता आजारी पडल्यावर भावानं हाकललंय, माझ्याकडे आले. मला काय दवाखाना त्याचा करणं होत नाही. तुम्हाला दया येत असेल तर तुम्ही करा, सांभाळा किंवा आश्रम मध्ये सोडा. परत मला याच्या पुढे फोन करू नका, सांगतो तुम्हाला. काय? अरे हॅलो हॅलो. निर्दयी माणसं आहे ती. अरे आईला इथं सोडलंय आणि सरळ नाही म्हणतोय. त्या माऊलीला मी काय सांगणार? काय उत्तर देऊ त्या माऊलीला मी आता? आजी, तुमच्या मुलाला मी फोन लावला होता. मी त्याला बोललो. त्याने काय म्हणला, साहेबाच्या मीटिंग साठी तो परदेशात गेलाय म्हणून. त्याला यायला जरा थोडा वेळ लागणार आहे. काही दिवस त्यांनी म्हणलाय की माझ्यापेक्षा तुम्हाला थांबायला सांगितले. हा, तर तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला व्यवस्था करतो, जेवण खाणं पाणी. ज्यावेळेस तुमचा मुलगा येतोय त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबरोबर पाठवतो. चला. बर बाबा, चल येते. काय करू. हा चला. चल. हा बाळा, हा. माझं पोरग लय मोठ्या हुद्यावर आहे रे. बर लय मग साहेब मोठा मी केलं जगाला जाऊन. बर बर. हा, आणि हे कुठे गेलं की 2-3 दिवस झालं नजर पड. येते आजी. चल, चल. तू का साहेब झाला नाही रे बाबा, इतका हुशार असून. बघ आजी, जसं त्याच्या नशिबाचा भाग असते ग. तुझा लेख साहेब झाला, कोणी नेता होते, कोणी पुढारी होते. आय मी ना माणूस बनण्याचा प्रयत्न करतो. हा बरं आहे बाबा. चल चल. मित्रांनो, कलियुगातील हेच खरं सत्य, कटू पण वास्तव आहे बर का. कारण एक आई 10 मुलांना जन्म देऊन सांभाळू शकते, परंतु 10 मुलं एका आईला सांभाळू शकत नाहीत. बरोबर आहे ना मित्रांनो?